नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभिनव स्टडीजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. भूमी अभिलेख विभाग भरती 2021च्या तयारीसाठीची सिरीज आमच्या अभिनव स्टडीज चॅनलवरती सुरू आहे. मित्रांनो, आजचा आपला इंग्लिश या विषयावरील सराव प्रश्नांचा तिसरा भाग आहे. तर चला सुरुवात करूया. मित्रांनो, आजच्या भागातील पहिला प्रश्न आहे, फाइंड आउट द करेक्ट सिनोनिम्स ऑफ. या ठिकाणी जो वर्ड आहे तो आहे क्रेड्युलस आणि या ठिकाणी ऑप्शन्स आहेत. आणि मित्रांनो, 10 सेकंदाची वेळ आपल्याला देण्यात येत आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, गलिबल. या ठिकाणी क्रेड्युलस याचा अर्थ होतो विश्वासू आणि याचा जो सिनोनिम आहे तो आहे गलिबल. मित्रांनो, इतर शब्दांचे जे मराठी अर्थ आहेत ते या ठिकाणी आपण पाहूया. स्टेडी याचा अर्थ होतो स्थिर. डिबेट याचा अर्थ होतो वादविवाद. फेथ याचा अर्थ होतो विश्वास. जाऊया पुढच्या प्रश्नाला. प्रश्न आहे, चूज द करेक्ट वन वर्ड फॉर. या ठिकाणी जो फ्रेज आहे तो आहे आउट ऑफ सॉर्ट्स. या ठिकाणी ऑप्शन्स आहेत आणि वेळ सुरू होती आत्ता. मित्रांनो, या ठिकाणी आउट ऑफ सॉर्ट्स याचा अर्थ होतो की ठीक नसणे, म्हणजे नॉट वेल अशा पद्धतीने म्हणता येईल. म्हणजे आउट ऑफ सॉर्ट्स याचा अर्थ होतो नॉट वेल, म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हा बरोबर आहे. जाऊया पुढच्या प्रश्नाला. प्रश्न आहे, चूज द करेक्ट अँटोनिम ऑफ एक्स्ट्रानियस. आणि या ठिकाणी ऑप्शन्स आहेत आणि वेळ सुरू होतीये. मित्रांनो, एक्स्ट्रेनियस याचा अर्थ होतो अवांतर आणि मग याचा अँटोनिम काय असेल, तर अँटोनिम असेल पर्याय क्रमांक 2, इंटिग्रल. इंटिग्रलचा अर्थ होतो अविभाज्य, न वेगळा करता येणारा. अवांतर म्हणजे अतिरिक्त आणि इंटिग्रल म्हणजे अविभाज्य. अवांतर याला दुसरा अर्थ असा म्हणता येईल की अतिरिक्त, आणि इंटिग्रल म्हणजे मग अविभाज्य. इतर शब्दांचे आपण या ठिकाणी अर्थ पाहूया. डोमेस्टिक म्हणजे स्थानिक. एनरिच म्हणजे समृद्ध आणि डिस्टे जो आहे याचा अर्थ होतो दूर राहणे. जाऊया पुढच्या प्रश्नाला. प्रश्न क्रमांक 4 आहे, चूज द करेक्ट अँटोनिम ऑफ एक्सपेल. आणि या ठिकाणी ऑप्शन्स आहेत. मित्रांनो, वेळ सुरू होतीये. तर मित्रांनो, एक्सपेल याचा अर्थ होतो झिडकारणे.
आणि मग याचा करेक्ट अँटोनिम काय असेल? हा झिडकारणे होतो, तर याचा विरुद्धार्थी शब्द काय असेल? स्वीकारणे. आणि या दिलेल्या 4 पर्यायातून पर्याय क्रमांक 4 जो आहे तो आहे ॲक्सेप्ट. याचा अर्थ काय होतो? स्वीकारणे. इतर शब्दांचेही अर्थ या ठिकाणी आपण पाहूया. एथिकल, एथिकल म्हणजे नैतिक. एंजेल, एंजेल म्हणजे परी. डेट्रिमेंटल, डेट्रिमेंटलचा अर्थ होतो अपायकारक. मित्रांनो, पुढच्या प्रश्नाला जाऊया. प्रश्न आहे, चूज द करेक्ट आर्टिकल. पीपल इन डॅश डॅश ईस्ट आर ऑफन आर्टिस्टिक. आणि या ठिकाणी ऑप्शन्स आहेत. आणि मित्रांनो, या ठिकाणी वेळ सुरू होती आत्ता. मित्रांनो, या ठिकाणी या ब्लँक स्पेसच्या ठिकाणी जे आर्टिकल येणार आहे ते असेल पर्याय क्रमांक 3 द. आता द हे आर्टिकल या ठिकाणी कशामुळे येत आहे? तर कोणत्याही भागाचा उल्लेख करताना द हे आर्टिकल वापरावे अशा पद्धतीचा नियम आहे. कोणताही भाग म्हणजे कोणताही रिजन याचा जर उल्लेख करायचा असेल तर द हे आर्टिकल वापरतो आपण. मित्रांनो, पुढच्या प्रश्नाला जाण्याच्या अगोदर आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण आमचं अभिनव स्टडीजचं जे टेलिग्राम चॅनल आहे ते अवश्य जॉईन करावे. टेलिग्राम ॲपवरती जाऊन त्या ठिकाणी आपल्याला अभिनव स्टडीज या कीवर्डनं सर्च करायचं आहे. त्या ठिकाणी आमचं चॅनल त्या ठिकाणी येईल आणि तिथं आपल्या सर्वांना हे अभिनव स्टडीजचं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. आमच्या अभिनव स्टडीज टेलिग्राम चॅनलवरती आपल्याला PDF नोट्स मिळतील. त्यासोबतच नवीन सरकारी नोकऱ्यांच्या जाहिरातीचे अपडेट्स मिळतील. त्यासोबतच क्विज जे आहेत, क्विज आम्ही जे अतिसंभाव्य प्रश्न आहेत वेगवेगळ्या परीक्षांसाठीचे, वेगवेगळ्या विषयांवरचे, ते क्विज आम्ही त्या ठिकाणी पोस्ट करत असतो. तर या सर्व गोष्टी आपल्याला मोफत उपलब्ध आहेत. तर अवश्य आपण आमचं अभिनव स्टडीजचं टेलिग्राम चॅनल जॉईन करावं. जाऊया पुढच्या प्रश्नाला. प्रश्न आहे, चूज द करेक्ट आर्टिकल. डॅश डॅश मॅन इन व्हाईट शर्ट इज माय फादर. आणि या ठिकाणी ऑप्शन्स आहेत. मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला 10 सेकंद आम्ही देत आहोत, जेणेकरून आपण विचार करून आपलं उत्तर निश्चित करायचं आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी जे उत्तर बरोबर आहे ते आहे पर्याय क्रमांक 3 द. आता द हे जे आर्टिकल आहे हेच या ठिकाणी का वापरलेलं आहे? तर द मॅन इन व्हाईट शर्ट इज माय फादर. म्हणजे या ठिकाणी अनेक व्यक्ती आहेत असं आपण गृहीत धरूया. आणि या अनेक व्यक्तींमधून एक पर्टिक्युलर व्यक्ती जिने पांढरा शर्ट घातलेला आहे ती माझे वडील आहेत, अशा पद्धतीनं हे वाक्य आहे. म्हणजे ही व्यक्ती जी आहे ती कशी आहे? तर ती व्यक्ती आहे डेफिनेट, म्हणजे निश्चित ही व्यक्ती आहे. किंवा जे नाऊन आहे ते निश्चित आहे, डेफिनेट आहे. म्हणून जेव्हा जेव्हा डेफिनेट नाऊन असतं किंवा निश्चित असतं त्या ठिकाणी आपण डेफिनेट आर्टिकल वापरतो. आणि डेफिनेट आर्टिकल हे कोणतं आहे? तर ते आहे द. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. द
हे आर्टिकल या ठिकाणी येईल. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 7 आहे. चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग. वी हॅव रिसिव्ड ऑल द असाइनमेंट्स डॅश डॅश. आणि या ठिकाणी ऑप्शन्स आहेत. मित्रांनो 10 सेकंदाचा वेळ या ठिकाणी आम्ही आपल्याला देत आहोत. त्यामध्ये आपण विचार करून आपलं उत्तर निश्चित करायचं आहे. मित्रांनो क्वेश्चन टॅग, ॲड क्वेश्चन टॅग हा कशा पद्धतीनं असतो, तर याचे काही नियम आहेत की जसं वाक्य हे जर पॉझिटिव्ह असेल तर याचा क्वेश्चन टॅग हा निगेटिव्ह असतो आणि व्हाईस वर्सा. म्हणजे वाक्य हे जर निगेटिव्ह असेल तर क्वेश्चन टॅग हा पॉझिटिव्ह असतो. आता मित्रांनो हे वाक्य कसं आहे, वी हॅव रिसिव्ड म्हणजे वाक्य हे पॉझिटिव्ह आहे आणि जर वाक्य पॉझिटिव्ह असेल तर ॲड क्वेश्चन टॅग हा कसा असेल, निगेटिव्ह असेल. आणि क्वेश्चन टॅग या ठिकाणी ॲड करताना ऑक्झिलरी वर्ब जे आहे, जे की हे या वाक्यामध्ये हॅव आहे, याचा सोबत NT किंवा नॉट हे पुढे लावावे. निगेटिव्ह म्हणजे हॅव नॉट किंवा हॅवंट अशा पद्धतीनं आपल्याला म्हणता येईल. आणि त्यानंतर वाक्यातला जो कर्ता आहे म्हणजे सब्जेक्ट कोण आहे, तर तो आहे वी. म्हणजे क्वेश्चन टॅग कसा येईल, हॅवंट वी किंवा हॅव नॉट वी. आता दिलेल्या पर्यायातून हॅवंट वी कोणत्या ठिकाणी आहे, तर ते आहे पर्याय क्रमांक 2. म्हणून या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय 2. जाऊया पुढच्या प्रश्नाला. प्रश्न क्रमांक 8 आहे. चूज द करेक्ट प्रिपोजिशन. ही थ्रीव द बॉल डॅश डॅश मी. आणि या ठिकाणी ऑप्शन्स आहेत. आणि 10 सेकंदाचा वेळ आम्ही देत आहोत आपल्याला विचार करायला. तर या ठिकाणी कोणतं उत्तर बरोबर आहे, तर निश्चितच पर्याय क्रमांक 1 हे या ठिकाणी बरोबर उत्तर आहे. 2. वाक्य कसं येईल, ही थ्रीव द बॉल टू मी. आता टू हे प्रिपोजिशन या ठिकाणी का वापरलेलं आहे, तर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की ज्या ज्या वेळी दिशा असेल म्हणजे डायरेक्शन किंवा प्रमाण किंवा मर्यादा किंवा परिणाम हे शब्द किंवा हे दाखविण्यासाठी दिशा असेल, प्रमाण असेल, मर्यादा असतील हे दाखविण्यासाठी टू या प्रिपोजिशनचा वापर केला जातो. हे लक्षात ठेवा. आता या ठिकाणी ही थ्रीव द बॉल टू मी. टू मी म्हणजे काय, तर ही दिशा या ठिकाणी आपल्याला दर्शवित आहे की त्याने माझ्याकडे बॉल फेकला. ही दिशा दर्शवित आहे म्हणून टू हे प्रिपोजिशन या ठिकाणी वापरलेलं आहे. पर्याय क्रमांक 1 हा या ठिकाणी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 9 आहे. आयडेंटिफाय द सेंटेन्स पंक्च्युएटेड करेक्टली. या ठिकाणी 4 सेंटेन्सेस दिलेले आहेत. सेंटेन्स ए आहे, व्हॉट ॲन ऑनेस्ट बॉय ही इज. बी आहे, ही सेज लॉज डाईज बुक्स नेव्हर. सी स्टेटमेंट आहे, गांधीजी लेड अ नोबल लाईफ, ही डाईड अ नोबल डेथ. आणि डी स्टेटमेंट आहे, ओ गॉड हेल्प मी. आणि या ठिकाणी ऑप्शन्स आहेत. आणि मित्रांनो 10 सेकंदाचा वेळ या ठिकाणी आम्ही देत आहोत आपल्याला विचार करायला. आता मित्रांनो आपण हे जे 4 ऑप्शन्स दिलेले आहेत किंवा 4 वाक्य दिलेले आहेत ते पंक्च्युएट
आहेत की नाहीत हे आपण तपासून पाहूया. जसं की वाक्य ए आहे, व्हॉट ॲन ऑनेस्ट बॉय ही इज. आता मित्रांनो, हे जे वाक्य आहे हे कसं वाक्य आहे, तर हे वाक्य उद्गारवाचक पद्धतीचं आहे. एक्सक्लेमेटरी त्याला आपण म्हणतो. हे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे. आणि ज्यावेळी एक्सक्लेमेटरी सेंटेन्स असतं त्यावेळी एक्सक्लेमेटरी साईन हे या ठिकाणी येतं. आणि या ठिकाणी आलेलं आहे क्वेश्चन. त्यामुळं पहिलं वाक्य हे पंक्च्युएबल किंवा पंक्च्युएटेड नाही आहे. बी सेंटेन्स कसं आहे, तर ही सेज लॉज डाय बुक नेव्हर. आता मित्रांनो, या ठिकाणी एखाद्या व्यक्तीचा जर कोट असेल, म्हणजे हा कोट आहे लॉज डाय बुक नेव्हर, तर एखाद्या व्यक्तीचा कोट असेल तर त्यानंतर कोलनचा वापर करतात. आणि या ठिकाणी आपण पाहतोय की इथे ही सेजच्या नंतर कोलनचा वापर केलेला आहे. याचाच अर्थ हे वाक्य जे आहे हे बरोबर आहे. आता सी स्टेटमेंट पाहूया. गांधीजी लेड अ नोबल लाईफ, ही डाईड अ नोबल डेथ. आता या ठिकाणी दोन स्वतंत्र वाक्य आहेत की हे पहिलं वाक्य आणि हे दुसरं वाक्य. हे स्वतंत्र वाक्य जोडण्यासाठी कोलनचा वापर करतात. आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी कोलनचा वापर केलेला आहे, म्हणून हे सुद्धा वाक्य जे आहे ते बरोबर आहे. आता स्टेटमेंट डी जे आहे ते आपण पाहूया. ओ गॉड हेल्प मी. आता ओ गॉडच्या नंतर एक्सक्लेमेटरी साईन हे या ठिकाणी येतं, म्हणजे हे यायला पाहिजे, जे की या वाक्यामध्ये दिलेलं नाही. त्यामुळे हे वाक्य चुकीचं आहे. म्हणून पंक्च्युएटेड जे स्टेटमेंट आहेत, करेक्टली पंक्च्युएटेड, ते कोणते आहेत, तर बी आणि सी हे दोन स्टेटमेंट करेक्टली पंक्च्युएटेड आहेत. म्हणून या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. जाऊया पुढच्या प्रश्नाला. प्रश्न आहे, फिल इन द ब्लँक विथ करेक्ट अल्टरनेटिव्ह. अ न्यू कार डॅश डॅश अ लॉट ऑफ मनी. आणि या ठिकाणी ऑप्शन्स आहेत. आणि आपली वेळ सुरू होतीये. मित्रांनो, हे वाक्य काय आहे, तर हे वाक्य त्रिकालबाधित सत्य असल्यासारखं हे वाक्य आहे. म्हणजे अ न्यू कार डॅश डॅश अ लॉट ऑफ मनी, म्हणजे नवीन कार काय करते, तर त्याची किंमत खूप जास्त असते. नवीन कारची किंमत खूप जास्त असते, अशा पद्धतीचा या वाक्याचा अर्थ होतो. म्हणजे हे वाक्य कोणत्या काळातलं आहे, तर हे वाक्य आहे साधा वर्तमान काळातलं. म्हणजे याला इंग्रजीमध्ये आपण म्हणतो सिंपल प्रेझेंट टेन्स. आणि सिंपल प्रेझेंट टेन्समधलं जर वाक्य असेल तर त्याच्यामध्ये जो व्हर्ब असतो, म्हणजे क्रियापद, त्याला जर सब्जेक्ट किंवा नाऊन हे जर सिंग्युलर असेल तर त्या ठिकाणी जो वर्ब आहे त्याला यस किंवा ईएस लावले जाते. जर कर्ता किंवा नाऊन हे प्ल्युरल असेल तर त्यावेळी मात्र जो वर्ब आहे त्याचं पहिलं रूप घेतलं जातं. सो फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब इट इज टेकन. आता या ठिकाणी आपण पाहूया की जे सब्जेक्ट आहे किंवा नाऊन आहे तो कसा आहे, तर तो आहे न्यू कार, म्हणजे सिंग्युलर आहे. वाक्य कोणत्या काळातलं आहे, सिंपल प्रेझेंट टेन्स. म्हणजे या ठिकाणी जे 4 ऑप्शन्स आहेत ते आता या ठिकाणी आपण पाहूया की आपल्याला वर्ब हा प्रेझेंट टेन्समधला फर्स्ट फॉर्ममधला पाहिजे आणि त्या ठिकाणी त्याला यस किंवा ईएस लावलेलं असावं. आता या ठिकाणी वर्ब कोणता आहे, तर कॉस्ट हा आहे.
याला काय लावावं लागेल? यस लावावं लागेल. म्हणून या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न आहे फिल इन द ब्लँक विथ करेक्ट अल्टरनेटिव्ह. द कंट्री साईड डॅश डॅश व्हेरी ब्युटिफुल. आणि या ठिकाणी ऑप्शन्स आहेत. आणि मित्रांनो 10 सेकंदाचा वेळ आम्ही देत आहोत आपल्याला विचार करायला. मित्रांनो या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आता हे सुद्धा वाक्य त्रिकालबाधित सत्य आहे. म्हणजे जेव्हा त्रिकालबाधित सत्य असलेलं वाक्य असतं ते सिंपल प्रेझेंट टेन्समधलं असतं. आणि या ठिकाणी कर्ता जो आहे वाक्यातला किंवा नाऊन हे जर सिंग्युलर असेल तर व्हर्बला यस किंवा ईएस लागते. तर कंट्री साईड सिंग्युलर व सब्जेक्ट आहे म्हणून व्हर्बला यस किंवा ईएस लागेल. तर या ठिकाणी लुक्स म्हणजे लुक हा जो वर्ब आहे त्या ठिकाणी यस लावलेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 हा या ठिकाणी बरोबर आहे. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 12 आहे फिल इन द ब्लँक विथ करेक्ट अल्टरनेटिव्ह. वी स्टार्टेड डॅश डॅश द मॉर्निंग ऑफ द 24th. आणि ऑप्शन्स आहेत. आणि मित्रांनो या ठिकाणी वेळ सुरू होतीये. मित्रांनो या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ऑन. वी स्टार्टेड ऑन द मॉर्निंग ऑफ द 24th. या ठिकाणी कधीही लक्षात ठेवा की दिनांक ज्या ज्या वेळी येते त्या त्यावेळी वाक्यामध्ये ऑन हे येते. दिनांकाचा उल्लेख करताना ऑन याने उल्लेख केलेला असतो. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13 आहे फिल इन द ब्लँक विथ करेक्ट अल्टरनेटिव्ह. 2 वाक्य आहेत. ए आहे द लेडी वॉज ड्रेस्ड डॅश डॅश ब्लॅक. आणि वाक्य बी आहे वी लिसन डॅश डॅश द म्युझिक. आणि ऑप्शन्स आहेत. आणि 10 सेकंदाचा वेळ देण्यात येतोय. मित्रांनो या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 इन आणि टू. म्हणजे द लेडी वॉज ड्रेस्ड इन ब्लॅक. आणि बी स्टेटमेंटला असेल वी लिसन टू द म्युझिक. जे प्रिपोजिशन आहे ते इन आणि टू या ठिकाणी येईल. जाऊया पुढच्या प्रश्नाला. प्रश्न क्रमांक 14 आहे फिल इन द ब्लँक विथ करेक्ट ऑप्शन. आणि वाक्य आहे द डॉक्टर सेड दॅट ही डॅश डॅश रिकवर सून. आणि ऑप्शन्स आहेत. आणि आपली वेळ सुरू होतीये. मित्रांनो या ठिकाणी जे वाक्य आहे द डॉक्टर सेड दॅट ही रिकवर सून. म्हणजे पेशंटविषयी डॉक्टर संभावना व्यक्त करत आहेत. संभावना व्यक्त करत आहेत काय की पेशंट हा लवकरात लवकर बरा होईल. आणि मित्रांनो कोणत्याही गोष्टीची संभावना व्यक्त करायची असेल तर त्या ठिकाणी जे ऑक्झिलरी वर्ब आहे ते असतं माईट. म्हणून या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 द डॉक्टर सेड दॅट ही माईट रिकवर सून. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 15 आहे
चूज द करेक्ट ऑप्शन टू कंप्लीट द सेंटेन्स. एनीवन डॅश डॅश रीड दिस बुक. ऑप्शन्स आहेत आणि वेळ आपल्याला देण्यात येत आहे. मित्रांनो, या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कॅन. एनीवन कॅन रीड धिस बुक. म्हणजे हे पुस्तक कोणीही वाचू शकतं. म्हणजे कॅन हा शब्द जो आहे, व्हॉट इट टेल्स, सो इट टेल्स द ॲबिलिटी, क्षमता, की एनीवन कॅन रीड धिस बुक. अशा पद्धतीनं की हे पुस्तक कोणीही वाचू शकतं. जाऊया पुढच्या प्रश्नाला. प्रश्न आहे, चूज द करेक्ट ऑप्शन टू कंप्लीट द सेंटेन्स. इफ आय वेअर वेल्दी आय डॅश डॅश परचेस अ कार. आणि या ठिकाणी ऑप्शन्स आहेत. आणि मित्रांनो, वेळ सुरू होती आपली आत्ता. तर मित्रांनो, या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 उड. म्हणजे वाक्य असेल, इफ आय वेअर वेल्थी आय वुड परचेस अ कार. म्हणजे याचा अर्थ असा होतो की जर मी श्रीमंत असतो तर मी कार घेतली असती. म्हणजे हे वाक्य कसं आहे, तर हे वाक्य आहे काल्पनिक. आणि कोणत्याही काल्पनिक गोष्टीचे वर्णन करत असताना वुड हे जे आहे हे ऑक्झिलरी वर्ब वापरले जाते. हे लक्षात ठेवा. म्हणून पर्याय क्रमांक 2 हा इथे बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 17 आहे, चूज द करेक्ट फेमिनाईन जेंडर ऑफ मॉन्क. आणि ऑप्शन्स आहेत. आणि 10 सेकंदाचा वेळ आम्ही आपल्याला देत आहोत विचार करण्यासाठी. मित्रांनो, मॉन्क याचा मराठी अर्थ होतो साधू. आणि साधू या शब्दाचा फेमिनाईन वर्ड मराठीमध्ये कोणता आहे, तर तो आहे साध्वी. आणि साध्वी म्हणजे इंग्रजीमध्ये त्याला आपण म्हणतो नन. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हा बरोबर आहे. मित्रांनो, इतर शब्द जे आहेत त्यांचे आपण अर्थ या ठिकाणी पाहूया. मेयर, मेयर याचा अर्थ होतो घोडी. उमन, उमन म्हणजे स्त्री. वेट्रेस, वेट्रेस म्हणजे महिला, महिला वेटर, याला आपण वेट्रेस म्हणतो. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 18 आहे, इन दिस क्वेश्चन आउट ऑफ द 4 अल्टरनेटिव्स चूज द वन विच कॅन सबस्टिट्यूटेड फॉर अ गिवन सेंटेन्स. अ प्लेस वेअर बीज आर केफ्ट. आणि या ठिकाणी ऑप्शन्स आहेत. आणि 10 सेकंदाची वेळ सुरू होती. तर मित्रांनो, अ प्लेस वेअर बीज आर केफ्ट म्हणजे अशी जागा ज्या ठिकाणी मधमाशांना ठेवलं जातं त्याला आपण म्हणतो अपियरी. म्हणजे याचा अर्थ होतो मधमाशी किंवा मधमाशी पालन किंवा मधमाशी पालनाचा तो बॉक्स अपियरी. बाकीचे जे शब्द आहेत बाकीच्या पर्यायातील त्यांचे अर्थ आपण या ठिकाणी पाहूया. अवियरी याचा अर्थ होतो पक्षीगृह. आर्काइव्ज याचा अर्थ होतो संग्रह. आणि ॲटिक याचा अर्थ होतो पोटमाळा.
जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 19 आहे, चूज द करेक्ट ऑप्शन टू कंप्लीट द सेंटेन्स. आवर एक्झामिनेशन स्टार्ट्स डॅश डॅश टाईम. आणि या ठिकाणी ऑप्शन्स आहेत. आणि आपली वेळ सुरू होती आत्ता. मित्रांनो, या ठिकाणी बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, ऑन. आवर एक्झामिनेशन स्टार्ट्स ऑन टाईम. मित्रांनो, ज्या ज्यावेळी एखादी गोष्ट वेळेवर होत असेल किंवा वेळेवर सुरू होत असेल असे सांगायचे आहे, किंवा असे सांगायचे असेल तर ऑन टाईम हा फ्रेज या ठिकाणी येतो. ज्या ज्यावेळी एखादी गोष्ट वेळेवर सुरू होत आहे असं सांगायचं असेल तर ऑन टाईम हा फ्रेज येतो. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 20 आहे, चूज द करेक्ट सेंटेन्स. 2 सेंटेन्सेस आहेत या ठिकाणी. वी मस्ट लिसन हिज सॉन्ग हे ए स्टेटमेंट आहे, आणि स्टेटमेंट बी आहे, वन मस्ट डू वन्स वर्क. आणि या ठिकाणी ऑप्शन्स आहेत. आणि 10 सेकंदाची वेळ आपली सुरू होती आहे, ज्यामध्ये आपल्याला विचार करून आपलं उत्तर निश्चित करायचं आहे. मित्रांनो, या ठिकाणी बरोबर उत्तर आहे ओनली स्टेटमेंट बी इज करेक्ट. आता ए स्टेटमेंट हे चुकीचं आहे. म्हणजे बरोबर स्टेटमेंट काय असायला हवं होतं की वी मस्ट लिसन टू हे यायला हवं होतं, टू हिज सॉन्ग. वी मस्ट लिसन टू हिज सॉन्ग हे वाक्य बरोबर आहे. बी जे आहे वन मस्ट डू वन्स वर्क हे मात्र या ठिकाणी बरोबर आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे, ओनली बी करेक्ट. जाऊया पुढच्या प्रश्नाला. प्रश्न क्रमांक 21 आहे, चूज द करेक्ट ऑप्शन टू कंप्लीट द सेंटेन्स. डॅश डॅश आय यूज द फोन प्लीज. आणि पुढे क्वेश्चन मार्क आहे. ऑप्शन्स आहेत. आणि 10 सेकंदाची वेळ सुरू होती आपल्याला विचार करण्यासाठी. मित्रांनो, या ठिकाणी जे वाक्य आहे डॅश डॅश आय यूज द फोन प्लीज, प्लीज हे शेवटी आहे आणि त्यानंतर वाक्याचा शेवट क्वेश्चन मार्कने झालेला आहे. प्लीज म्हणजे या ठिकाणी विनंती करत आहेत. याचा अर्थ काय आहे? विनंती करत आहेत म्हणजे शेवटी क्वेश्चन मार्क आहे, म्हणजे कोणाकडून तरी परमिशन घेण्यासाठीचं हे वाक्य उच्चारलेलं आहे. आणि ज्यावेळी आपण कोणाकडून तरी परमिशन घेत असो त्यावेळी मी हे ऑक्झिलरी वर्ब वापरलं जातं. म्हणून या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, मे. म्हणजे मे आय यूज द फोन प्लीज. मी फोन वापरू शकतो का? कृपया मी फोन वापरू शकतो का? अशा पद्धतीनं हे वाक्य आहे. पर्याय क्रमांक 2 म्हणून या ठिकाणी बरोबर आहे. जाऊया पुढच्या प्रश्नाला. प्रश्न क्रमांक 22 आहे, चूज द करेक्ट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. वाक्य आहे, सम पीपल लाईक टू जम्प डॅश डॅश अ फ्लडेड रिव्हर. आणि या ठिकाणी ऑप्शन्स आहेत. आणि आपल्याला विचार करण्यासाठी 10 सेकंदाची वेळ आम्ही देत आहोत.
तर मित्रांनो या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 इंटू. आता इंटू हा शब्द केव्हा वापरला जातो, तर जेव्हा एखादी वस्तू बाहेरून आतमध्ये प्रवेश करत असेल, त्यावेळी इंटू हा शब्द वापरला जातो. म्हणजे या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की इंटू इज यूज्ड व्हेन समथिंग कम्स फ्रॉम आउटसाइड टू इनसाइड. आणि या ठिकाणी सम पीपल लाईक टू जम्प इंटू अ फ्लडेड रिव्हर, म्हणजे पूर आलेल्या नदीमध्ये जंप घ्यायला, उडी मारायला काही लोकांना आवडतं. म्हणजे या ठिकाणी व्यक्ती ज्या आहेत त्या नदीच्या बाहेर आहेत आणि बाहेरून नदीमध्ये प्रवेश करतायत. याचा अर्थ या ठिकाणी इंटू हा शब्द वापरायला हवा. म्हणून पर्याय क्रमांक 1 हा येथे बरोबर आहे. जाऊया पुढच्या प्रश्नाला. प्रश्न क्रमांक 23 आहे. चूज द करेक्ट ऑप्शन टू कंप्लीट द सेंटेन्स. दिलीप हॅज नो कंट्रोल डॅश डॅश हिज टेम्पर. आणि ऑप्शन्स आहेत. आणि 10 सेकंदाचा वेळ आम्ही देतो आपल्याला विचार करायला. तर मित्रांनो या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ओव्हर. ओव्हर हे प्रिपोजिशन या ठिकाणी येईल. दिलीप हॅज नो कंट्रोल ओव्हर हिज टेम्पर. जाऊया पुढच्या प्रश्नाला. प्रश्न क्रमांक 24 आहे. चूज द करेक्ट मीनिंग ऑफ द गिवन इडियम अँड फ्रेजेस. टू टर्न अ डीफ इयर टू. आणि या ठिकाणी ऑप्शन्स आहेत. आणि 10 सेकंदाची वेळ सुरू होती आपल्याला विचार करण्यासाठी. मित्रांनो या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 टू टर्न अ डीफ इयर टू. याचा अर्थ होतो की रिफ्यूज टू लिसन. मित्रांनो या ठिकाणी टू डिसरिगार्ड असं या ठिकाणी ऑप्शन नसेल, या ठिकाणी असेल टू डिसॲग्री, मान्य नसणे. रिफ्यूज टू लिसन म्हणजे टू डिसॲग्री. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 असेल टू डिसॲग्री. मित्रांनो आजच्या भागातील हा शेवटचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 25. चूज द टाईप ऑफ सेंटेन्स. आणि सेंटेन्स आहे ऑन रीचिंग मॅनहूड यू विल हॅव टू वर्क फॉर युअर लिव्हिंग. आणि ऑप्शन्स आहेत. आणि आपली वेळ 10 सेकंदाची सुरू होती. मित्रांनो या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सिंपल. मित्रांनो हे वाक्य पहा कशा पद्धतीनं आहे की या वाक्यामध्ये कोणत्याही ठिकाणी कोलन नाही आहे किंवा कुठेही कॉमा नाही आहे आणि शेवटी फुल स्टॉप आहे. याचा अर्थ हे वाक्य जे आहे ते सिंपल सेंटेन्स आहे. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हा येथे बरोबर आहे. हे वाक्य सिंपल आहे, सिंपल सेंटेन्स आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने आजच्या भागामध्ये आपण इंग्लिश या विषयाचा भूमी अभिलेख विभाग भरती 2021च्या तयारीसाठी प्रश्नांचा सराव केला. मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर अवश्य लाईक करा. आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि अशाच पद्धतीने स्पर्धा परीक्षांवर आधारित आमच्या
अभिनव स्टडीज चॅनलवर नवीन अपलोड केलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.